ती म्हणाली, "मी तुला एक सिक्रेट मेसेज सांगते, पण तू मेसेज ऐकल्याबरोबर, वाचल्याबरोबर लगेचच त्याला डिलीट कर." ती म्हणाली, "हो." पण डिलीट करण्याआधीच ती तो मेसेज डिलीट झाला आणि ती दुसऱ्या दिवशी मरण पावली. काय आहे ह्यामागचं सत्य जाणून घेऊ. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणची आहे. आणि या ठिकाणी दोन बालपणीच्या मैत्रिणी असतात, ज्या सोबत शाळेत जातात, सोबत शिकतात आणि सोबत कॉलेज पण करतात. आणि त्या दोघींचं नाव असते, एकीचं नाव असते नेहा आणि दुसरीचं नाव असते कृतिका. ह्या दोघी बेस्ट फ्रेंड. सगळंच त्या दोघी एकमेकांना शेअर करणाऱ्या होत्या. एक दिवशी रात्री 12:30 वाजता नेहाचा फोन मेसेज कृतिकाला जातो आणि ती म्हणते की मला तुला काही सांगायचं आहे. तर ती म्हणाली, "हो सांग ना." तर ती म्हणाली की "अगं नाही, मी तुला फोन नाही करू शकत. मी व्हॉट्सॲपवरती चॅट करते आहे, ते तू बघ. मी तुला मेसेज करते आहे, ते तू बघ आणि लवकर वाच त्याला. आणि वाचून झाल्यानंतर त्याला तू डिलीट पण कर." तर ती म्हणाली, "हो ठीक आहे." आणि नेहा मॅसेज करायला सुरुवात करते आणि बघते, ती लिहत असते आणि ही बघणार त्याच्या आधीच तो मेसेज डिलीट झाला. आणि ती खूप कॉल करते, ती मेसेज करते की "तू मला मेसेज करणार होती, तर तुझा मेसेज आला नाही, आणि आला तर तो लगेचच तू का डिलीट केलं?" ती काही रिप्लाय करत नाही, म्हणून ती परत मोबाईल करते तिला. खूप बेल जाते, पण ती काही उचलत नाही. तिला समजत नाही की जी थोड्या वेळापूर्वी मला काहीतरी सांगणार होती, तिला काहीतरी सिक्रेट सांगायचं होतं मला, ते सांगणार ती. आणि लिहिला तिने, तो मेसेज डिलीट झाला आणि ती फोन पण उचलत नाही. ह्यामागे काय आहे हे तिला समजलं नाही. पण तिला असं वाटलं की होऊ शकते ती कुठे बिझी झाली असेल, आणि त्यामुळे तिने दुसऱ्या दिवशीची वाट पाहिलेली की उद्या दुसऱ्या दिवशी मी तिला फोन करेल, ती ऑफिसला जाण्याआधी मी तिला फोन करेल. कारण नेहा बँकमध्ये जॉब करणारी होती, त्यामुळे तिला असं वाटलं की ऑफिसला जाण्याआधी मी तिला फोन करेल. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सकाळी उठते कृतिका, त्याच्या हातामध्ये न्यूजपेपर असते आणि त्या न्यूजपेपरमध्ये लिहिलेलं असते की नेहाचा मृत्यू झालेला आहे. ती शॉकमध्ये येते की तिचा मृत्यू कसा काय होऊ शकतो. ती तर काल रात्रीच माझ्यासोबत काहीतरी बोलणार होती. ती लगेचच पोलीस स्टेशनला फोन करते, कारण FIR तर त्याच्या घरच्या लोकांनी केलेलीच होती. तर तिला काहीतरी जाणून घ्यायचं असते, तिला काहीतरी सांगायचं असते. तर ती पोलिसांना सांगते की रात्रीच्या 12:30 वाजता नेहाने मला फोन केलेला, पण तिला काहीतरी सांगायचं होतं. तिने मेसेज केलेला, पण तो मी वाचू शकली नाही आणि मी वाचण्याआधीच तो मेसेज डिलीट झालेला. तर पोलिसांनी पण खूप शोधाशोध सुरू केली, तपास सुरू केला, तिचा मोबाईल चेक केला. मोबाईल पूर्ण डिलीट झाला होता. तिथे असं काहीच त्यांना मिळालेलं नाही, कुठलाच क्लू त्यांना मिळालेला नाही की तो धागा पकडून ते इन्व्हेस्टिगेशन पुढे नेतील. त्यांना काहीच मिळालं नाही. जे इन्व्हेस्टिगेशन होतं ते पूर्ण झिरो झालं होतं. आता कृतिकाला खूप काळजी वाटते की तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत नेमकं झालं काय आणि तिला मला काय सांगायचं होतं. ती खूप आठवण्याचा प्रयत्न करते, खूप आठवण्याचा प्रयत्न करते, पण तिला काहीच आठवत नाही. पण पण काहीतरी तिला आठवते आणि तो एकच शब्द असतो, पण त्याच्याने पूर्ण केसेस पलटल्या जाते. एक क्लू तिला मिळतो आणि तो क्लू असतो की तिने जेव्हा मेसेज सुरू केला होता, ते लॉकर हा शब्द तिला आठवला होता. तिने तो वाचला होता आणि त्याच्यानंतर ते सगळं डिलीट झालं होतं. तर हा एक शब्द तिच्या लक्षात होता आणि तिने पोलिसांना सांगितलं की तिने जो मेसेज मला दिला होता त्याच्यामध्ये लॉकर हा शब्द होता, मला चांगल्याने आठवतो आहे. पोलिसांनी तिचे पूर्ण बँक स्टेटमेंट चेक केलेले. ती ऑलरेडी बँकमध्ये जॉब करणारी होती.
तिने लॉकर घेतलेला आणि त्या लॉकरमध्ये पोलिसांनी ते लॉकरसुद्धा चेक केलं. तर त्या लॉकरमध्ये त्यांना असे काही डॉक्युमेंट्स मिळाले की त्यात त्यांना कळलं की हे जे डॉक्युमेंट्स आहेत तर मोठ्या स्कॅमचे ते डॉक्युमेंट्स आहेत आणि ते लोकांना फसवणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये तिचा जो बॉयफ्रेंड आहे नीरज, त्याचा हात आहे आणि तो खूप मोठा दगाबाज आहे, गुन्हेगार आहे, हे त्याच्यातनं कळलं. त्या डॉक्युमेंट्समध्ये हे सगळं ठेवलेलं होतं. पोलिसांनी ते पाहिलेलं, त्यांनी नीरजला पकडलेलं आणि नीरजला पकडल्यानंतर त्यांना कळलं की तो खूप मोठा फ्रॉड होता, तो खूप मोठा स्कॅम करत होता आणि हे नेहाला कळलं होतं. आणि हेच सिक्रेट तिला आपल्या बेस्ट फ्रेंडला सांगायचं होतं, कारण ती कुठेतरी गुदमरत होती. तिला असं वाटत होतं की मी या नीरजबद्दल आईबाबांना सांगू शकत नाही, कुणाला सांगू शकत नाही, तर मी हे माझ्या बेस्ट फ्रेंडला कृतिकाला सांगू शकते. आणि हे सांगत असतानाच नीरज तिथेच होता, तिच्याजवळ होता, म्हणून तिने फोन केला नव्हता. तिला असं वाटलं की चॅटिंग थ्रू मी कृतिकाला हा मेसेज देऊन देईल. पण नीरज तर हा शातीर होता, गुन्हेगार होता. त्याला माहिती होतं की ही असं काहीतरी करते आहे. त्याने लगेचच तिच्याकडनं मोबाईल हिसकावून घेतला, तिचा मेसेज डिलीट केला आणि तिला गळा दाबून मारूनसुद्धा टाकलेलं आणि तो तिथून पळून गेला. पण त्याने काहीच क्लू सोडला नव्हता. त्यामुळे पोलिसांचं जे इन्व्हेस्टिगेशन होतं, जो तपास होता, तो झिरोमध्ये गेलेला. पण कृतिकाला काहीतरी आठवलं, तिला आठवलं लॉकर हा शब्द, आणि म्हणून पोलिसांना एक दिशा मिळाली. आणि आज सर्राईत गुन्हेगार जो होता, त्याने कितीतरी लोकांना फसवलं होतं, त्याने मर्डर केलेला होता आपल्याच गर्लफ्रेंडचा, असा गुन्हेगार सापडला होता. आणि आज तो कोठडीच्या आतमध्ये आहे. थांबून थोडा विचार करा. रडायचं नसते, लढायचं असते. कृतिकाने स्वतःला खूप स्ट्रॉंग केलेलं आणि तिने आठवण्याचा प्रयत्न केलेला. तिने खूप आठवलं, तिला लॉकर हा शब्द आठवला आणि पूर्ण केसच चेंज झाले. म्हणून थांबून थोडा विचार करा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.